मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायतींचं 3 दिवस कामबंद आंदोलन। नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही कामकाज बंद राहणार। सरपंच हत्या प्रकरणात सीआयडी ॲक्शन मोडवर फरार 4 आरोपींची खाती गोठवण्यासंदर्भात 13 बँकांना पत्र, तर वाल्मिक कराडशी संबंधित महिलेची आजही चौकशी। प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। प्राजक्ता माळीचा अपमान करायचा नव्हता, धस यांची स्पष्टोक्ती। खासदार प्रियंका गांधींकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं कौतुक। वायनाड भूस्खलन नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगत स्वागत केलं। 2000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपूरमध्ये भांडाफोड। 4 आरोपींना अटक, 2,67,000 रुपये जप्त। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटकेतील आरोपी नितीश सप्रेचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। पोलिसांनी जबरदस्तीने जबाब नोंदवल्याचा कोर्टात दावा। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज। रेस्टॉरंट पब पहाटे 5 पर्यंत खुले। लोकलच्या 3ही मार्गांवर विशेष फेऱ्या। बेस्टच्या अतिरिक्त बस तर शहरभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। उत्पादन घटल्यामुळे आगामी वर्षात चहा महागण्याची शक्यता। भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा चहा मागण्याचे संकेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।